व्यासपीठावरील प्रमुख धर्मगुरू फादर मॅथ्यू, फादर जॉन्सन, फादर जिबिन, फादर अँथनी, सिस्टर्स आणि इतर सामाजिक कार्यकर्ते आणि SFS मराठी कॅथोलिकची सर्व टीम यांना वंदन करून आजच्या या 2 शब्दाला मी सुरुवात करत आहे. आज आपण 1 मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन साजरा करत आहोत. कामगारांचा आश्रयदाता संत योसेफ याचा सण आपण साजरा करत आहोत. आपण चर्चमध्ये पहिल्या वाचनात ऐकलेलं आहे की उत्पत्तीच्या पुस्तकात सांगितलेलं आहे, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका आणि पृथ्वीवर आपली सत्ता गाजवा. आज आपण महाराष्ट्र दिन साजरा करत असताना हा कामगार दिन सुद्धा साजरा करत आहोत, याचा आपल्याला विसर पडता कामा नये. परमेश्वराने सुद्धा काम केलेलं आहे. सोमवारपासून परमेश्वराने या जगाची निर्मिती करताना शनिवारपर्यंत प्रवास थांबवला आणि रविवारी परमेश्वराने विश्रांती घेतली. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली आणि परमेश्वराने आपल्या प्रतिमेप्रमाणे मानव तयार केला, कारण हा मानव या पृथ्वीवर सुखरूप राहिला पाहिजे. परमेश्वराने अशी कोणतीच गोष्ट या पृथ्वीवर कमी पडू दिली नाही. परमेश्वराने निर्माण केलेला चंद्र, परमेश्वराने निर्माण केलेला सूर्य आजही आहे. परमेश्वराने आपल्या शरीरामध्ये जो आत्मा फुंकला तो आत्मा आजही आहे. परमेश्वराने आपल्याला ज्या 9 फासळ्या दिलेल्या आहेत, ज्या आपण बरगडी म्हणतो, त्या आजही जिवंत आहेत. आणि हाच परमेश्वर आपल्याला काम करायचं शिकवतो. ज्याला काम नाही तो जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याला आपल्या जीवनात काम करायचं आहे. परमेश्वराने मला जे काम दिलेलं आहे ते मी यशस्वी केलं पाहिजे. मला कोणतंही काम असेल, कुणाला भाषण कला असेल, कुणाला गायनाची कला असेल, कुणाला आपलं सामाजिक कार्य करण्याची कला असेल, ती कला आपण यशस्वीरित्या पार पाडली पाहिजे. परमेश्वराने आपल्या प्रतिमेप्रमाणे मानव तयार केला, म्हणजे परमेश्वराने मानव बनवताना दुजा भाव केलेला नाही, तर स्वतःसारखा मानव तयार केलेला आहे. आणि आपण सर्व परमेश्वराची निर्मिती आहोत. आज 1 मे कामगार दिन साजरा करत असताना मी माझ्या जीवनात परमेश्वराने दिलेलं काम करतो का? परमेश्वराने जी जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे ती मी यशस्वी पार पडतो का, याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. आणि मी जर काम करत नसेल तर मी माझ्या जीवनात आळस कवटाळलेला आहे. आणि आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला काम करावं लागेल. आज 1 मे महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र दिनाचा इतिहास मोठा आहे. 36 जिल्हे या महाराष्ट्रात आहेत आणि या महाराष्ट्रात 36 जिल्ह्यांचा मिळून हा महाराष्ट्र तयार झालेला आहे. 358 तालुके आहेत आणि 43,300 ही गावं आहेत. 3,07,713 चौरस किलोमीटर इतकं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे. मित्रांनो, या महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली? 1 मे 1960 रोजी हा महाराष्ट्र राज्य ही संकल्पना तयार झाली. आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशात संविधान लागू झालं आणि संविधान लागू झाल्यानंतर 1956 मध्ये केंद्र सरकारने राज्यांची पुनर्रचना भाषेच्या जोरावर करण्याचा निविदा, एक प्रस्ताव तयार केला आणि मुंबई हे राज्य तयार व्हावं अशी संकल्पना निर्माण झाली, ज्यामध्ये मुंबई आणि गुजरात हे राज्य निर्माण झालं पाहिजे अशी संकल्पना तयार झाली. परंतु मराठी माणसाच्या हृदयामध्ये एक धगधगती आग निर्माण झाली होती. 106 हुतात्म्यांनी प्राणाची आहुती दिल्यानंतर 1 मे 1960 रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हातात मंगल कलश देऊन या महाराष्ट्राची निर्मिती केली. आणि आज हा महाराष्ट्र खूप अग्रेसर आहे.
आजही दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन आहे. मला अभिमान आहे मी या महाराष्ट्रात जन्मलो आहे. मला अभिमान आहे या महाराष्ट्रात मी काम करत आहे. मला अभिमान आहे मी महाराष्ट्राचा एक भाग आहे आणि मला माझा महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे. ज्या महाराष्ट्रात स्वराज्याची संकल्पना छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली, ज्या महाराष्ट्रात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी न्यायासाठी काम केलं, ज्या महाराष्ट्रात सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी काम केलं, आज या महाराष्ट्रात 288 आमदार आहेत, 48 खासदार आहेत. आज आपल्याला आपला महाराष्ट्र पुढे न्यायचा असेल तर मराठी भाषेचा विसर पडता कामा नये. आज प्रत्येक घरात माझा मुलगा माझी मुलगी इंग्लिश मीडियम शाळेत जाईल, चांगलं शिकेल, मोठं होईल. माझा मुलगा माझी मुलगी इंग्लिश बोलली म्हणजे खूप मोठा झाला असं काही नाही. परदेशी मिशनरी जेव्हा भारतात आले, महाराष्ट्रात आले, सर्वप्रथम त्यांनी मराठी शिकली. अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा परदेशी मिशनऱ्यांनी मराठी शिकली. मराठी शिकल्यानंतर त्यांनी धर्माचा प्रचार प्रसार केला आणि या महाराष्ट्रात ख्रिस्त घराघरात पसरवला. आज महाराष्ट्राचा जर आपल्याला विकास करायचा असेल तर मराठी भाषेवर आपलं प्रभुत्व असलं पाहिजे. ठेस लागल्यानंतर आपल्या हृदयातून आई जो शब्द निघतो, त्या शब्दात जे मातृत्व आहे, त्या शब्दात जी माया आहे, त्या शब्दात जो चमत्कार आहे, तो इंग्लिश मध्ये मदर बोललेल्या शब्दात नाही, याची जाणीव ठेवा. म्हणून महाराष्ट्राचा आपल्याला अभिमान असला पाहिजे की माझा महाराष्ट्र मला प्रगती पथावर न्यायचा आहे. 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली आणि हा संयुक्त महाराष्ट्र खूप पुढे गेलेला आहे. देशात जेवढा टॅक्स जमा होतो, जेवढा कर जमा होतो, त्यात सर्वाधिक कर देणारं एकच राज्य आहे ज्याचं नाव आहे महाराष्ट्र. देशाला अनेक क्षेत्रात विविध कलागुणांनी भरून टाकलेलं आहे ज्याचं नाव आहे महाराष्ट्र. आज या महाराष्ट्रात अनेक लेखक होऊन गेलेले आहेत. आज या महाराष्ट्रात नारायण वामन टिळक, पंडिता रमाबाई यांनी धर्माचं खूप मोठं काम केलेलं आहे. आज या महाराष्ट्रात अनेक कलाकार होऊन गेलेले आहेत ज्यांनी महाराष्ट्राचा नाव हे उंच केलेलं आहे. मला माझा महाराष्ट्र घडवायचा असेल तर मला माझ्या महाराष्ट्रासाठी प्रगती पथावर नेण्यासाठी माझं कर्तव्य, माझी जबाबदारी ही प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे. आणि ती जर जबाबदारी आपण प्रत्येकाने समजून घेतली तर आपण प्रगतशील महाराष्ट्र बनवू शकतो आणि प्रत्येक व्यक्ती हा महाराष्ट्र पुढे नेऊ शकतो. देशाच्या कानाकोपऱ्यात एकच नाव घुमलं पाहिजे ज्याचं नाव आहे महाराष्ट्र. महाराष्ट्राची पुरणपोळी, महाराष्ट्राची भाजी भाकरी आजही आपल्या देशात नव्हे तर परदेशात सुद्धा प्रसिद्ध आहे. म्हणून आपल्या महाराष्ट्राचा अभिमान बाळगा. फक्त महाराष्ट्र दिन, कामगार दिन आपण एकत्र येतो, पण याचा इतिहास काय आहे, याची वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घ्या. महाराष्ट्रासाठी काम करा, महाराष्ट्राला प्रगती पथावर न्या. कुठेही महाराष्ट्राची बदनामी होईल किंवा महाराष्ट्राचं नाव कमी होईल अशी कुठेही कृती करू नका. जेव्हा आपलं राज्य सोडून दुसऱ्या राज्यामध्ये तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की महाराष्ट्र काय आहे. तमिळनाडू राज्यात गेल्यावर तुमच्या लक्षात येईल की तमिळनाडू राज्यामध्ये फक्त त्यांच्या भाषेवरच प्रभुत्व आहे.